श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादांचा सुंदर असा अनुभव सांगणार आहोत। हा अनुभव सांगताना त्यांनी खूप त्यांचं हृदय भरून आलं होतं आणि ज्यावेळेस मीही हा अनुभव ऐकला त्यावेळेस मलाही खूप स्वामींची प्रचिती, खूप स्वामींचा मोठा चमत्कार वाटला। खरंच खूप सुंदर अनुभव आहे। या अनुभवातून खूप सारं शिकायला मिळणार आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग वेळ न लावता दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे। जे करती धांबिक भक्ती त्यावरती स्वामी कृपा न करती, जे सद्भावे नमस्कारती त्यावर होती कृपाळू, ही वाक्याची प्रचिती स्वामीचरित्रात स्वामींनी सांगितलं की जे धांबिक भक्ती करतात त्याच्यावरती मी कृपा करत नाही आणि आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकात तयाची भक्तीचा दंभ, व्यर्थ भक्ती तयाची। यामुळे मी माझं नाव सांगत नाही, मला माझी वाहवा करायची नाही किंवा मी स्वामींचा भक्त आहे, खूप मोठा भक्त आहे, मी स्वामी भक्ती करतो असंही मला सांगायचं नाही, पण माझ्या अनुभवातून कोणीतरी सेवेकरी घडावा या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, माझे जीवन हे खूप दुःखमय होते। मी जेव्हा स्वामी सेवेत आलो त्यावेळेस माझ्या आयुष्यात प्रचंड अडचणी, प्रचंड दुःख होते आणि ह्या दुःखामध्ये साथ दिली ती स्वामींनी। जेव्हा मी काय झालं ना की माझा व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान मला झालं होतं। खूप साऱ्या बाजूनी अडचणी होत्या, घरची सर्व जबाबदारी माझ्यावरतीच होती। कारण माझे वडील मी जेव्हा 12वीला होतो तेव्हाच एक्सपायर झाले, तेव्हापासून घरची सर्व काही जबाबदारी ही माझ्यावरतीच होती। माझी आई, 2 भावंड आणि एका बहिणीचं लग्न, हे सर्व काही मलाच बघायचं होतं। त्यामुळे मी 12वी नंतर फार काही शिक्षण वगैरे घेतलं नाही, थोडेसे शिक्षण झालं आणि त्यानंतर एक व्यवसाय करू लागलो। त्या व्यवसायामध्ये प्रचंड हानी, प्रचंड नुकसान होत होतं। त्या दरम्यान जे कायम माझ्या दुकानामध्ये जे यायचे त्यांनी मला स्वामींविषयी सांगितलं की तुम्ही स्वामींची सेवा करा, बघा तुमच्या देखील अडचणी सर्व काही दूर होतील। ते मला कायम सांगायचे, पण मी त्यांच्यावरती कधी विश्वास हा ठेवला नाही। त्या दरम्यान काय झालं ना की दुकानामध्ये फार वेळ असायचा, कारण गर्दी वगैरे काहीच नसायची, त्यामुळे माझ्याकडे फार वेळ असायचा। मी मोबाईल बघता बघता सहज एक दिवस यूट्यूबला बघत होतो। बघता बघता प्रचंड असे स्वामींचे अनुभव माझ्यासमोर आले आणि मी ते ऐकतच गेलो आणि मला ते ऐकू खूप वाटू लागले आणि जेव्हा मी अनुभव ऐकायचो त्यावेळेस असं वाटायचं हे खरं आहे का, खरंच असं घडतं का, असं वाटायचं। आणि त्यावेळेस वाटलं कुठंतरी मनात, चला आपण देखील करून बघूया। आणि तेव्हापासून मी स्वामींच्या मठात जायला लागलो। तिथे गेल्यानंतर मला खूप मन शांती मिळू लागली आणि माझं मन शांत व्हायचं, खूप छान वाटायचं। दिवसभराचं सर्व काही मी विसरून जायचो आणि त्यावेळेस मला स्वामींची आवड निर्माण झाली आणि हळूहळू मी स्वामींची सेवा करू लागलो। जसं जसं मी सेवा करू लागलो तसतसे एक एक प्रश्न माझे मार्गी लागत होते। माझ्या भावाचे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागले, त्याचबरोबर बहिणीचं लग्न झालं, बहिणीलाही खूप छान स्थळ मिळालं, तिचं काही टेन्शन राहिलं नाही। त्या दरम्यान काय झालं ना की माझी आई एक्सपायर झाली। आता आई एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा खूप मोठी जबाबदारी माझ्यावरतीच आली होती, सर्व काही बघायचं होतं। ज्यावेळेस आई वडील जातात ना त्यावेळेस खरं त्यांचं महत्त्व आपल्याला कळत असतं। खरंच स्वामी भक्तांनो, आई वडील गेल्यानंतर खूप प्रचंड आपल्याला मानसिक त्रास होतो, त्याचबरोबर त्यांची जी शक्ती आहे त्यावेळेस कळते, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही। माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुमचे जर आई वडील असेल तर त्यांना प्लीज दुखवू नका, त्यांची सेवा करा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करा, बघा तुम्ही खूप मोठ्या पदावरती जाताल। त्यानंतर काय झालं ना की मग असेच हळूहळू दिवस चालू होते। माझी पत्नी जी आहे ती देखील खूप चांगली स्वामी कृपेने मला मिळाली आहे, ती देखील माझ्यासोबत स्वामींची सेवा करत होती। त्या दरम्यान काय झालं की मी असं एका पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता।
फॉर्म भरला. मला माहीत होतं की माझं शिक्षण एवढं नाही आणि मला मिळतं का नाही हे पण मला माहीत नव्हतं. 10वीच्या बेसवरती ते फॉर्म होते आणि मी ते भरून टाकले. भरल्यानंतर काय झालं ना की मग पेपर होता. पेपर माझा पुण्याला होता. पुण्याला पेपरसाठी जायचं होतं आणि मला फार काही माहिती नाही, खूप काही मी हिंडलेलो नाही, पण आता इथे जायचं होतं. मग मी आणि माझा एक मित्र आम्ही या प्रवासासाठी निघालो. स्वामींना मुजरा केला की स्वामी माझ्यासोबत तुम्ही चलावं. माझ्यासोबत चला म्हटल्यानंतर मला काही माहीत नाही, तुम्हीच आता काय करायचं ते करून घ्या, कारण माझ्या जीवनाचे सूत्रधार तुम्हीच आहात. माझं सर्व काही, आई, बंधू, भाऊ, मित्र सर्व काही तुम्हीच आहात. त्यामुळे माझ्या प्रत्येक संकटात तुम्ही माझ्यासोबत राहा, असं मी स्वामींना म्हटलो आणि घराबाहेर पडलो. त्यानंतर माझ्या पत्नीचा इकडं स्वामींची सेवा ही सुरूच होती. स्वामी त्यांच्यासमोर जा, त्यांच्यासोबत जा, त्यांचं सर्व काही जे काही असेल ते सर्व व्यवस्थित करावं, असं स्वामींना विनंती तिची चालूच होती. आणि काय झालं, मग आम्ही पुण्यासाठी निघालो. काय झालं, आमची बस मध्येच फेल झाली. आता मध्येच बस फेल झाली त्यामुळे खूप सारं प्रचंड टेन्शन आलं. आपण वेळेवर पोचू का, सर्व व्यवस्थित होईल का, का बरं स्वामी एवढी परीक्षा बघत आहेत, असं मला वाटत होतं. त्याच वेळेस काय झालं ना की त्या बसमध्ये एक असे बाबा होते आणि ते खूप वृद्धस्थ होते पण खूप तेजस्वी होते. ते बाबा म्हटले, काय झालं रे, का बरं एवढं टेन्शनमध्ये आहे. मग त्यांना सर्व काही माझी हकीकत मी सांगितली. त्यावेळेस बाबा म्हटले, काही टेन्शन घेऊ नको, तुझं सर्व काही व्यवस्थित होईल आणि मला चहा पिण्यासाठी 10 रुपये दे, असं ते म्हटले. आणि मग मी कुठल्याही वेळेचा वेळ न लावता खिशामध्ये हात घातला आणि त्यांना 10 रुपये दिले आणि मी तिथून मग बस नीट व्हायला फार वेळ लागणार होता. मग आम्ही खाली उतरलो. मग आम्ही प्रायव्हेटनी जाण्याचं ठरवलं. मग प्रायव्हेटही मिळत नव्हती. त्याच वेळेस एक प्रायव्हेट आली आणि आम्ही त्या प्रायव्हेटनी आमचा प्रवास पुढचा सुरू केला. प्रवास सुरू झाला त्यावेळेस मग असं मनात खूप वाटत होतं आणि त्या गाडीमध्ये स्वामींचं खूप छान मूर्ती होती आणि ते स्वामी भक्त होते. हे ऐकल्यानंतर मला खूप समाधान वाटलं की स्वामींनीच माझ्यासाठी पाठवलं असं वाटलं. आणि मग त्यांनी आम्हाला तिथे कॉलेजमध्ये सोडलं. बरोबर आम्ही वेळेवरती कॉलेजवरती पोचलो. तिथे मग मला आतमध्ये घेण्यात आलं. त्यानंतर सर्व चेक इन वगैरे झाली आणि मी आतमध्ये पेपरसाठी गेलो. पेपरसाठी जेव्हा गेलो ना त्यावेळेस खूप म्हणजे असं भीती मनामध्ये वाटत होती. आणि स्वामी भक्तांनो, खरंच मी जिथे तिथे जातो ना तिथे स्वामी माझ्यासोबत असतात. मला गाडीवर कुठेही स्वामी दिसतात म्हणजे दिसतातच. आणि मी ज्या पेपरच्या रूममध्ये होतो तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो लावलेला होता. ज्यावेळेस मी ते बघितलं ना त्यावेळेस खरंच मन भरून आलं. स्वामी, खरंच तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात, माझ्या प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही माझ्यासोबत आहात. मग मी तिथे स्वामींना मुजरा केला, नमस्कार केला आणि माझ्या कामाला सुरुवात केली. कम्प्युटरवरती पेपर होता. पेपर कम्प्युटरवरती होता त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं आणि माझा पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर मी एक क्वेश्चन हा सोडत होतो. जनरल नॉलेज माझं चांगलं आहे कारण रोजचा पेपर वगैरे वाचणं, बातम्या वगैरे वाचणं, सर्व काही मी बघत असतो त्यामुळे जनरल नॉलेज चांगलं आहे. मग मी पहिला तोच टॉपिक घेतला. जनरल नॉलेज पटपट सोडून घेतलं. त्यानंतर मराठी व्याकरणही माझं चांगलं आहे ते सोडलं. इंग्लिश व्याकरण मी स्वामींना सांगितलं होतं, जे येणार नाही ते तुम्ही बघून घ्या, जे मला येतं ते मी माझं प्रामाणिकपणे करतो. मी पटपट जेवढं येतं तेवढं सोडून घेतलं. जे राहिलं ते मग असेच मी हे करून दिलं स्वामींचं नाव घेऊन. त्यानंतर पेपर वगैरे खूप छान झाला आणि परतीचा प्रवास निघाला. आम्ही पुन्हा बसमध्ये बसवलो. बसमध्ये देखील स्वामींचा फोटो होता. स्वामी, सर्व काही चांगलं घडत आहे पण काय होणार आहे हे मला माहीत नाही. त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा माझं जे काम आहे ते चालूच होतं. त्यानंतर 2-3 महिने झाले. त्यानंतर रिझल्ट म्हणजे लागला. रिझल्ट लागल्यानंतर माझ्या मित्राचा मला कॉल आला की अरे तुझं सिलेक्शन झालं आहे. ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं त्यावेळेस खूप छान मला वाटत होतं की हे कसं शक्य आहे. स्वामींनी माझं करून घेतलं, माझं गाऱ्हाणं ऐकलं. आणि मी त्यावेळेस लगेच मठात गेलो. स्वामींसाठी पेढे घेऊन गेलो. स्वामींना म्हटलं, तुम्हाला पेढे खूप आवडतात, तुमच्या आवडीचे पेढे आज आणले आहे. तुम्ही मला खूप काही दिलं आहे, आज माझ्या हातचे पेढे तुम्ही ग्रहण करावे, असं मी स्वामींना म्हटलो. आणि मी तिथे आरतीच्या अगोदरच गेलो होतो आणि मग स्वामींना पेढे ठेवले, आरती केली. त्यानंतर मग काय झालं ना की सर्वजण म्हणू लागले की आरती झाल्यानंतर
म्हटल्यानंतर स्वामींनी पेढा ग्रहण केला, स्वामींनी पेढा ग्रहण केला असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यावरती आणि कानावरती विश्वास बसत नव्हता. हे खरं आहे का असं वाटत होतं. आणि मीही बघितलं स्वामी भक्तांनो, आणि खरंच पेढ्याचा एक तुकडा तिथे खाल्लेला होता. कसं शक्य आहे? खरंच स्वामी करतात असं. खूप मला मन भरून आलं आणि खूप प्रचंड रडलो. खरंच स्वामी, ज्यांना कुणी नाही त्यांना तुम्ही आहात. अशक्य असणारी गोष्ट तुम्ही शक्य करतात. खरंच प्रत्येक भक्ताची इच्छा तुम्ही कशा प्रकारे पूर्ण करतात हे त्या दिवशी कळालं. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी खराच स्वामी भक्त झालो. त्या दिवसापासून मी स्वामींना कधीच काही मागितलं नाही. जी काही सेवा करतो ती तुम्ही माझ्याकडून करून घेता या अर्थानेच मी सेवा करतो आणि स्वामी मला खूप भरभरून देतात. आज मी जे काही आमचं कुटुंब सुखी आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे. आज माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा स्वामींचा सेवेकरी बनलेला आहे. खरंच जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले तेव्हापासून कुठलीही उणीव मला बसली नाही. आई वडील गेल्याचं दुःख फक्त स्वामींनी माझं भरून काढलं, कारण तेच माझे सर्वस्व त्या ठिकाणी बनले होते. खरंच स्वामी भक्तांनो, अंतःकरणापासून स्वामींची सेवा करा, मेवा स्वामी देणारच आहे. असा माझा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.